नमस्कार मित्रांनो, मी बी. आर. शिंदे. तुम्ही बघत आहात डिजिटल सुकृत यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहे असोसिएशन रूल. तर असोसिएशन रूल म्हणजे नेमकं काय? तर 2 व्हेरिएबलमधली जे काही डिपेंडन्सी असते ते फाइंड करण्यासाठी आपण असोसिएशन रूल यूज करतो. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर बाहेर जर पाऊस पडत असेल तर आपल्याला अम्ब्रेलाची आवश्यकता असते. तर या दोन्ही हे जे काही दोन्ही व्हेरिएबल्स आहेत ते डिपेंड आहेत एकमेकांसोबत. ठीक आहे. तर हे हे असोसिएशन आपल्याला इथे फाइंड करायचं. तर या दोन्ही व्हेरिएबलमध्ये असोसिएशन आहे. बाहेर जर पाऊस पडत असेल तर अम्ब्रेलाची आवश्यकता आहे किंवा आपण बाहेर जाताना छत्री घेऊन जातो. ओके. किंवा एखाद्याला आपण सांगू शकतो की बाहेर पाऊस पडत आहे तर अम्ब्रेला घेऊन अ, जाऊ शकता. तर ह्या 2 व्हेरिएबलमध्ये असोसिएशन आहे. पण व्हाईस वर्सा ऑल्वेज नॉट ट्रू. म्हणजे जर आपल्याकडे अम्ब्रेला असेल, तर बाहेर पाऊस पडणारच आहे. दॅट इज नॉट अ ट्रू. ठीक आहे. तुम्हाला येतंय लक्षात. तर असोसिएशन कशामध्ये आहे? बाहेर जर पाऊस पडत असेल, तर आपण अम्ब्रेला नेऊ शकतो किंवा आपल्याला अम्ब्रेला कॅरी केलं पाहिजे. तर या 2 व्हेरिएबलमध्ये असोसिएशन आहे. तर अशा 2 व्हेरिएबलमध्ये 2 एटम्समध्ये डेटा सेटमध्ये अ, आपण डिपेंडन्सी फाइंड करत असतो किंवा असोसिएशन फाइंड करत असतो. तर याचा फायदा बिझनेस ग्रो करण्यासाठी होतो. तर तो कशाप्रकारे होतो ते आपण पाहूयात. एक रिअल लाईफ एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. हे पहा. मी एका ऑनलाईन वेबसाईटला व्हिजिट केलेलं आहे. तर या ठिकाणी मला काय करायचं आहे, ब्रेड पर्चेस करायचा आहे. तर मी इकडे टाइप करतो ब्रेड. ओके. Blinkit या वेबसाईटला मी Blinkit ही वेबसाईट ओपन केली आहे. या ठिकाणी ब्रेड टाइप केलेलं आहे आणि सर्च करतोय. ब्रेड सर्च केल्यानंतर काही ब्रेड्स या ठिकाणी डिस्प्ले झालेले आहेत. तर याच्यातला जो काही मॉडर्न व्हाईट ब्रेड आहे मी त्याच्यावर क्लिक करतोय. अरे वाह! इकडे जेव्हा मी स्क्रोल करतो, तर पीपल अल्सो बॉट यांनी सजेस्ट केलंय. पीपल अल्सो ब्रेड खरेदी करताना पीपल्स हे पण खरेदी करतायत. बटर आहे, ठीक आहे. किंवा कर्ड आहे, ओके. बिस्किट आहे, मॅगी आहे. तर म्हणजे ह्या व्हेरिएबलमध्ये असोसिएशन आहे. तर या वेबसाईटनी काय केलेलं आहे, कोणकोणत्या व्हेरिएबलमध्ये डेटामध्ये असोसिएशन आहे ते फाइंड केलेलं आहे आणि फाइंड करून सजेस्ट केलेलं आहे या ठिकाणी. ओके. जर मला ब्रेड आणि बटर जर टुगेदर परचेस करायचं असेल, तर मला सर्च करत बसायची गरज नाहीये. ओके. या वेबसाईटवर नंबर ऑफ प्रॉडक्ट्स आहेत. तर त्यामध्ये पर्टिक्युलर सर्च करून वन बाय वन आयटम ॲड करण्यापेक्षा मी ब्रेड कार्टमध्ये ॲड करेन. त्यासोबत बटर पण कार्टमध्ये ॲड करतोय, एग्स पण कार्टमध्ये ॲड करतोय. तर यांनी हे कोणत्या बेसिसवर इकडे आयटम सजेस्ट केलेले आहेत, कोणत्या बेसिसवर इकडे आयटम सजेस्ट केले, त्यांनी असोसिएशन रूल फाइंड केला. कोणत्या प्रॉडक्ट्समध्ये असोसिएशन आहे ते फाइंड केलं आणि त्याप्रकारे इकडे युजरला सजेस्ट केलं. तर ॲट द एंड काय होतं, बिझनेसला त्याचा फायदा होतो. तर असोसिएशन आपल्याला कशासाठी फाइंड करायचं आहे, तर बिझनेस ग्रो करण्यासाठी आपण 2 व्हेरिएबलमध्ये डेटामध्ये डेटाबेसमध्ये आपण असोसिएशन फाइंड करत असतो. समजलं तुम्हाला कन्सेप्ट काय आहे असोसिएशन रूल? ओके. तर इकडे तुम्ही पाहू शकता डेफिनेशन दिलेली आहे. द असोसिएशन रूल इज अ लर्निंग टेक्निक दॅट हेल्प आयडेंटिफाय द डिपेंडन्सी बिटवीन 2 डेटा ॲटम. तर ही एक अशी टेक्निक आहे, याच्या माध्यमातून 2 डेटा ॲटम्समध्ये काय डिपेंडन्सी आहे किंवा असोसिएशन आहे का, हे आपण फाइंड करतो. एक्झाम्पल हे बघा, इकडे एक एक्झाम्पल दिलंय. इफ ॲटम ए ऑकर, डज ॲटम बी ऑल्सो ऑकर? जर ॲटम ए येत असेल, तर त्यासोबत ॲटम बी पण येत आहे का? दोघांमध्ये काय असोसिएशन आहे का? हे आपण फाइंड करतो असोसिएशन रूलच्या माध्यमातून. एक्झाम्पल मी जे सांगितलं तेच या ठिकाणी दिलंय. इफ रेन इज देअर देन अम्ब्रेला ऑल्सो एक्झिट. जर बाहेर पाऊस असेल तर अम्ब्रेला ऑल्सो एक्झिट्स. आपण एखाद्याला सांगू शकतो की अम्ब्रेला घेऊन जा. पण हे बघा, इट्स ऑल्वेज ट्रू. ओके. हे ऑल्वेज ट्रू आहे की बाहेर पाऊस असेल तर अम्ब्रेला आपल्याला घेऊन जावं लागणार आहे. बट व्हाईस वर्सा नॉट ऑल्वेज ट्रू. ओके. जर माझ्याकडे अम्ब्रेला आहे म्हणून बाहेर पाऊस पडतच असेल, दॅट इज नॉट अ ट्रू. हेच या ठिकाणी इकडे दिलेलं आहे. सिंपल काय आहे, असोसिएशन रूल आर सिंपल इफ देन स्टेटमेंट. इफ देन जर बाहेर पाऊस असेल तर अम्ब्रेला एक्झिस्ट करतं. ओके. इफ जर ब्रेड परचेस करत असाल तर देन तुम्ही बटर पण घेऊ शकता. ओके. तर हे असोसिएशन फाइंड करण्यासाठी बेसिकली 2 पॅरामीटर्स असतात, जे की यूज केले जातात. ओके. 2 पॅरामीटर व्हिच इज युज्ड टू फाइंड रिलेशनशिप बिटवीन ॲटम. ओके. 2 ॲटम मधले असोसिएशन आहे का, रिलेशनशिप आहे का ते फाइंड करण्यासाठी 2 पॅरामीटर महत्वाचे आहेत. एक सपोर्ट आणि दुसरा आहे कॉन्फिडन्स. ओके. या 2 पॅरामीटरच्या माध्यमातून आपण असोसिएशन रूल फाइंड करतो. इट हेल्प्स टू प्रिडिक्ट व्हॉट ॲटम्स आर लाइकली ऑकर टुगेदर. कोणते ॲटम्स टुगेदर ऑकर होत आहेत. ओके.
तर हे आपण या 2 पॅरामीटरच्या माध्यमातून आपण फाइंड करतो, सपोर्ट आणि कॉन्फिडन्स. तर थोडंसं इन डिटेल पाहूयात, सपोर्ट एक्झॅक्टली काय आहे, कशाप्रकारे आपण सपोर्ट कॅल्क्युलेट करतो, कॉन्फिडन्स एक्झॅक्टली काय आहे. तर हे पहा, सपोर्टचा फॉर्म्युला दिला आहे या ठिकाणी, कॉन्फिडन्सचा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. तर तुम्हाला एक ईझी लँग्वेजमध्ये मी तुम्हाला सपोर्ट आणि कॉन्फिडन्स काय आहे ते सांगतो आणि त्याच्यानंतर आपण फॉर्म्युलाकडे मूव्ह करूयात. तर सपोर्ट पहा, इकडे ट्रान्झॅक्शन आहेत, काही ट्रान्झॅक्शन आहेत. ट्रान्झॅक्शन 1, एखाद्या कस्टमरनी, हे ट्रान्झॅक्शन 1 कस्टमरनी मिल्क आणि ब्रेड पर्चेस केला. सेकंड ट्रान्झॅक्शनमध्ये कस्टमरनी मिल्क आणि बटर पर्चेस केलेलं आहे. थर्ड ट्रान्झॅक्शनमध्ये मिल्क, ब्रेड, बटर आहे. फोर्थ, इकडे टोटल 5 ट्रान्झॅक्शन आहेत. ओके. तर टोटल 5 ट्रान्झॅक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी आयटम्स पर्चेस केलेलं आहे. तर सपोर्ट काय आहे? सपोर्ट म्हणजे फ्रिक्वेन्सी. ओके. किती वेळा, किती मॅक्सिमम वेळा ते पर्टिक्युलर आयटम पर्चेस केलेला आहे किंवा आलेला आहे. आता ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये, या डेटा सेटमध्ये, या डेटाबेसमध्ये मिल्कचं सपोर्ट काढायचं असेल आपल्याला. मिल्क या आयटमचं सपोर्ट काढायचं असेल, किती वेळा आलं ते? 1 या ट्रान्झॅक्शन 1 मध्ये आहे, ट्रान्झॅक्शन 2 मध्ये आहे, ट्रान्झॅक्शन 3 मध्ये आहे, 4 मध्ये नाही आहे, 5 मध्ये आहे. तर 1, 2, 3 अँड 4. तर 4 काय झालं? 4 टोटल ट्रान्झॅक्शन किती आहेत? 5. तर 4/5 हा सपोर्ट झाला. येतंय का लक्षात? मिल्कचा सपोर्ट काय झाला? 4/5. टोटल ट्रान्झॅक्शन 5 आहे, त्यामध्ये 4 टाइम्स मिल्क ऑकर झालेला आहे. तर 4/5 हे त्याचं काय झालं? मिल्कचा सपोर्ट झाला. तर आता टुगेदर आपण काढत, म्हणजे मिळून कसं येतं, मिल्क आणि ब्रेड हे जे 2 आहेत, तर या दोन्हीचा सपोर्ट किती आहे? तर ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये मिल्क आणि ब्रेड कितीदा ऑकर झालेलं आहे पहा. मिल्क, ब्रेड 1 टाइम, इकडे नाहीये सेकंडमध्ये. थर्ड ट्रान्झॅक्शनमध्ये आहे मिल्क आणि ब्रेड. ओके. फोर्थमध्ये नाहीये, फिफ्थमध्ये परत आहे. म्हणजे इकडे मिल्क, ब्रेड 1, 2 अँड 3 3 वेळा ऑकर झालेला आहे. तर याचा सपोर्ट काय असेल? 3/5 हा मिल्क आणि ब्रेडचा असेल. ओके. आपण टुगेदर घेतलेला आहे. मिल्क आणि ब्रेडचा सपोर्ट काय? मिल्क अँड ब्रेड. यालाच तुम्ही ए आणि बी पण म्हणू शकता. ओके. फॉर्म्युलामध्ये जे ए आणि बी दिसतं तुम्हाला, हे पहा इकडे. ए आणि बी हा जो फॉर्म्युला दिसतो आहे, तर मिल्क आणि ब्रेडलाच तुम्ही ए आणि बी पण कन्सिडर करू शकता. तर मिल्क आणि ब्रेड मिळूनचा सपोर्ट काय आहे? ओके. तर कितीदा आलेला आहे मिल्क आणि ब्रेड? 3 टाइम्स. ओके. आणि मग याला काय करायचं? 3 बाय टोटल ट्रान्झॅक्शन किती आहेत? 5. 3/5 म्हणजे 60% ऑफ द टाईम हे एकत्र आलेले आहेत. मिल्क आणि ब्रेड एकत्र पर्चेस केलेलं आहे. तर अशा प्रकारे सपोर्ट कॅल्क्युलेट करतात. टोटल ट्रान्झॅक्शनमध्ये किती वेळा आलाय म्हणजे फ्रिक्वेन्सी. ओके. किती फ्रिक्वेंटली ॲटम जर आलेले असतील, तर आपण ते सपोर्टमध्ये कॅल्क्युलेट करतो. सपोर्टचा काय फॉर्म्युला आहे पहा इकडे. सपोर्ट फॉर्म्युलामध्ये ट्रान्झॅक्शन कंटेनिंग ए युनियन बी, म्हणजे मिल्क आणि ब्रेड अशी किती वेळा, किती ट्रान्झॅक्शन आहेत? ओके. ट्रान्झॅक्शन कंटेनिंग ए युनियन बी डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन. हे मी आता तुम्हाला एक्झाम्पल थ्रू सांगितलेलं आहे. ट्रान्झॅक्शन कंटेनिंग ए युनियन बी म्हणजे मिल्क अँड ब्रेड किती वेळा आलेला आहे? 3 टाइम्स. टोटल ट्रान्झॅक्शन किती आहेत? 5. तर हेच या फॉर्म्युलामध्ये दिलेलं आहे. तर हा झाला सपोर्टचा फॉर्म्युला. नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन कंटेनिंग ए युनियन बी डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन. आता कॉन्फिडन्स पहा. कॉन्फिडन्सचा फॉर्म्युला काय आहे? सपोर्ट ऑफ ए युनियन बी डिवायडेड बाय सपोर्ट ऑफ ए. सपोर्ट ऑफ ए युनियन बी काढला आता आपण. ओके. इकडे वर सपोर्ट ऑफ ए युनियन बी काढला म्हणजेच मिल्क आणि ब्रेड. ओके. त्याचा काय सपोर्ट आहे? त्यालाच आपण ए आणि बी पण कन्सिडर करतोय. तर सपोर्ट ऑफ ए युनियन बी डिवायडेड बाय सपोर्ट ऑफ ए. सपोर्ट ऑफ ए पण काढला होता आपण. ए म्हणजे लेट्स पहिल्यांदा आपण मिल्कचा काढला होता सपोर्ट. ओके. मिल्कला ए कन्सिडर करूयात, ब्रेडला आपण बी कन्सिडर करूयात. तर मिल्कचा सपोर्ट काढला होता. किती होता मिल्कचा सपोर्ट? 4/5. तर तेच इथं दिलेलं आहे. हे बघा, सपोर्ट ऑफ ए युनियन बी म्हणजे सपोर्ट ऑफ मिल्क अँड ब्रेड डिवायडेड बाय सपोर्ट ऑफ ए म्हणजे सपोर्ट ऑफ मिल्क. तर हा कॉन्फिडन्सचा फॉर्म्युला आहे. तर आता इथे पाहूया, हा एक्झाम्पल थोडंसं इन डिटेल पाहूयात. तर सपोर्ट ऑफ मिल्क आपण काढलं. मिल्क काय, किती वेळा मिल्क आलेला आहे ट्रान्झॅक्शनमध्ये? 1, 2, 3, 4. तर 4/5 हे मिल्कचा सपोर्ट आहे, सपोर्ट ऑफ मिल्क. आणि मिल्क आणि ब्रेडचं सपोर्ट ऑफ मिल्क अँड ब्रेड आपल्याला फाइंड करायचं म्हणजे सपोर्ट ऑफ ए युनियन बी. तर किती वेळा आलेला आहे? ते टुगेदर 3 वेळा आलेला आहे. तर 3/5 60%. आता कॉन्फिडन्स कसा फाइंड करायचा आहे? फॉर्म्युलामध्ये दिल्याप्रमाणे सपोर्ट ऑफ ए युनियन बी. ए युनियन बीचा सपोर्ट काय आहे? किती आहे? 3/5. हे बघा, 3/5 इकडे मी घेतलेलं आहे. कॉन्फिडन्सचा फॉर्म्युला काय? सपोर्ट ऑफ ए युनियन बी 3/5 डिवायडेड बाय सपोर्ट ऑफ ए. सपोर्ट ऑफ ए म्हणजे मिल्कचा सपोर्ट किती काढलेला होता आपण? 4/5. हे बघा, डिवायडेड बाय 4/5. ओके.
सपोर्ट ऑफ ए युनियन बी डिवाइडेड बाय सपोर्ट ऑफ ए, म्हणजेच 3/5 डिवाइडेड बाय 4/5 आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. तर याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण 3/5 मल्टिप्लाय बाय परत हे 5 वर येईल 5/4. तर हे फाइंड करण्यासाठी आपल्याला तर याचं उत्तर काय येतंय 3/5 हे 3/4 हे आन्सर येतं. म्हणजे कॉन्फिडन्स किती आला 3/4, म्हणजे याचा आन्सर काय येतं 0.75 इक्वल टू 75% याचा कॉन्फिडन्स आलेला आहे. तर आता हे बघा कॉन्फिडन्सची एक रेंज आहे. बिलो 50% असेल तर वीक असोसिएशन रूल आहे. ओके. आणि 50 to 70% असेल तर मॉडरेट असोसिएशन रूल आहे. 70 to 90% असेल तर गुड असोसिएशन रूल आहे. म्हणजेच आपण हे प्रोडक्ट फ्रिक्वेंटली ऑकरली टुगेदर आपण म्हणू शकतो. ओके 70 to 90% आणि अबव्ह 90% असेल तर व्हेरी स्ट्रॉंग असोसिएशन रूल. तर याच बेसिसवर असोसिएशन रूल फाइंड केलं जातं डेटामध्ये, डेटाबेसमध्ये. ओके. 2 व्हॅल्यूजमध्ये, व्हेरिएबल्समध्ये आणि ॲज पर ते युजरला सजेस्ट केलं जातं. आपण इकडे लाईव्ह एक्झाम्पल पाहिलेलं आहे. ब्रेड पर्चेस करत असताना इकडे आणि पीपल अल्सो बॉट हे आपल्याला इकडे या ठिकाणी सजेस्ट केलेलं आहे, जेणेकरून कस्टमरचं एक्सपिरियन्स गुड झाला पाहिजे, ईझी झाला पाहिजे, फास्ट झाला पाहिजे. ओके. याचा ॲट द एंड काय बिझनेस ग्रो करण्यासाठी याचा फायदा होतो. तर आय होप तुम्हाला असोसिएशन रूल समजला असेल. तर दोन्हीचा फॉर्म्युला आपण एकदा बघूयात. सपोर्टचा काय फॉर्म्युला आहे? 2 ह्याच्यामध्ये सपोर्ट ए अँड बी. सपोर्ट ए विथ बीचा काय फॉर्म्युला आहे? ट्रान्झॅक्शन कंटेनिंग ए युनियन बी डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन. ओके. कॉन्फिडन्स ऑफ ए विथ बी त्याचा काय फॉर्म्युला आहे? सपोर्ट ऑफ ए युनियन बी डिवाइडेड बाय सपोर्ट ऑफ ए. ओके. आय होप तुम्हाला असोसिएशन रूल हा कन्सेप्ट समजलेला असेल. थांबतो मी इथे. थँक यू.